राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करन्नवलाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर दरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम्, अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमक्षत्रियम् श्रीमत्शङ्करधारिणम्। सदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना शिरसाष्टांग नमस्कार करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो। आदरणीय नीलाताई दातार ज्यांनी कठोपनिषदाच्या वल्लींचं पठण केलंय त्यांना नमस्कार करतो। आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। आपण दोघे मिळून हे चिंतन करतो आहोत। दोघे म्हणजे एक तुम्ही आणि एक मी, दोन शब्दाचा अर्थ श्रोता आणि वक्ता। तर आपण दोघेही शांतीपाठाचं पठण करू आणि त्यानंतर लगेचच चिंतनाला प्रारंभ करू। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज पहिल्या अध्यायातल्या द्वितीय वल्लीतला 12वा मंत्र आपण बघतो। तम दूरदर्शम गूढ मनुप्रविष्टम गुहाहितम गुह्य रेवम गुहाहितम गुह्य रेष्ठम पुराणम अध्यात्म योगा धिगमेन देवम
मत्वाधीरो हर्ष शोकौ जहाती. त्या दुर्गम गूढ ठिकाणी प्रवेश केलेल्या बुद्धिस्थ गूढ स्थान निवासी सूक्ष्म अशा पुरातन देवाला अध्यात्म योगाने जाणून बुद्धिमान पुरुष हर्ष शोकातीत होतो. पुरातन पुरुष म्हटलाय. समर्थांनी सुद्धा त्यांच्या वाङ्मयामध्ये हा शब्द वापरलाय. जसा आपण अंतर्भाव घेतला होता, असो तसा समर्थांचा जुनाट पुरुष नावाचं समर्थांचं लेखन आहे आणि या ठिकाणी पुरातन देव असं म्हटलंय. गौरेष्ठम पुराणम. जुनाट पुरुष आणि पुरातन देव या शब्दाचे अर्थ एकच आहेत. असो योग्य वेळी आपण ते पण बघूया. आता आपला विषय आहे आत्मज्ञानाचं फळ काय सांगितलंय. तम दूरदर्शम गूढ मनुप्रविष्ठम. आत्मज्ञान फळ मिळायला दूर, पहिल्यांदा कळायलाच अत्यंत कठीण आहे. काय सांगितलंय उपनिषद कबूल करताय बरं का. तम दूरदर्शम असते. तम दूरदर्शम दूरदर्शो ती सूक्ष्मत्वा. हा आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे आणि फार दूर आहे. सूक्ष्मत्वामुळे कळायला फार कठीण आहे. कळण्याच्या अनुषंगाने दूर शब्द आहे बरं का, अंतराच्या अनुषंगाने दूर शब्द नाही. ईशावास्य उपनिषदात आपण ऐकलाय. काय आहे आठवतं का कोणाला. छान 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 सांगितलं. सांगणारे कोणी मिळाले की बरं वाटत. तद्दूरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. अशी आत्मस्वरूपाचं वर्णन आहे ईशावास्यामध्ये आणि तुम्ही ते लगेच उद्घृत केलं. बरं वाटलं. मला खात्री आहे की उद्घृत करणाऱ्या व्यक्तींव्यतिरिक्त सुद्धा असे बरेच जण असतील की ज्यांना सांगायचं आहे पण म्यूट असल्यामुळे कसं सांगू असं वाटलं असेल. त्यामुळे तुम्ही सगळे तसे आहात असं मी गृहीत धरतो. सगळ्यांना आठवलंय असं मी गृहीत धरतो आणि माझ्या सांगण्यातला उत्साह द्विगुणित झाला तुमच्यामुळे, सांगणाऱ्यांमुळे आणि ज्यांनी सांगितलं नाही कारण आपण कसं बोलावं कसं सांगावं म्यूट आहे अशा अडचणींमुळे नाही सांगितलं त्यांच्यामुळे सुद्धा. तम दूरदर्शम असे ती शांकर भाष्यामध्ये वाक्य आहे. अतिसूक्ष्मत्वामुळे आत्मा कळायला कठीण आहे. पुन्हा शांकर भाष्य म्हटलं दूरदर्शोती सूक्ष्मत्वात. हा बरं कठीण आहे. सूक्ष्म असल्यामुळे तो फार दूरदर्शो. अतिसूक्ष्म आहे हो, नुसता सूक्ष्म नाही आहे, अतिसूक्ष्म आहे. अविज्ञातम विजानताम विज्ञातम अभिजानताम. काय म्हणतात आहे अविज्ञातम विजानताम आणि विज्ञातम अभिजानताम. मला ब्रह्म चांगल्या रीतीने कळलं केनोपनिषद म्हणताय बरं का. आता ईशावास्य झालं आपलं सांगून, आता केनचा विषय आहे. मला ब्रह्म चांगल्या रीतीने निश्चयात्मक समजले असे मी समजत नाही. ते मी जाणले असेही मला वाटत नाही. म्हणून ते मी जाणतो. जे मला कळले आहे व कळलेही नाही अशा प्रकारे मला ते समजलेले आहे. अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम.
दुसरा मुद्दा आहे, न चक्षुर गच्छति न वाग गच्छति न मना न विद्मो न विजानीमो. काय म्हणतात? पहिल्या खंडातला तिसरा मंत्र, पहिल्या खंडातला तिसरा मंत्र काय म्हणतोय? तिसरा मंत्र, न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति न मनाह न विद्मो न विजानीमो. तेथे नेत्रेंद्रिय पोचत नाही, तेथे वाणीचा शिरकाव होत नाही, तेथे मन जात नाही. त्यामुळे ज्या प्रकारे शिष्याला उपदेश करावा तो आमच्या लक्षात येत नाही. म्हणून इति शुश्रुम पूर्वेशम नस्तत वेतचक्षिरे. ते पुरातन पुरुषांकडून आम्हाला कळलेले आहे, पूर्वसुरींकडून आम्हाला कळलेले आहे. आणि इथे पुराण पुरुष म्हटलाय. या पुराण पुरुषाचा आणि त्या पुरातन पुरुषांचा काही अर्थ आहे का? इथे जुन्या पिढींकडनं कळणं असा अर्थ आहे. आणि समर्थांचा जुनाट पुरुष हा आत्माच आहे. समर्थांचा जुनाट पुरुष हा आद्या आहे. ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असा समर्थांचा जुनाट पुरुष असो. आत्म्याचं दर्शन अत्यंत अवघड म्हणून आहे. न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति. आचार्यांनी भाष्यामध्ये लिहिलंय, दुःखेन दर्शनम अस्येति. कुणाचं तरी ऑडिओ चालू आहे, केलं मी, म्यूट केला. दर्शनम अस्येति असं शांकर भाष्यामध्ये म्हटलेलं आहे. आज अभ्यास करताना मला असं वाटलं की दुःखेन दर्शनम अस्येति असं कसं म्हटलं असेल, दूरेन दर्शनम अस्येति असं म्हटलं असेल. पण नाही, मी ताबडतोब शांकर भाष्य आज पुन्हा काढलं. मी आज शांकर भाष्य ताबडतोब काढलं शंकराचार्यांचं आणि त्यात बघितलं आणि करेक्शन केलं. पुन्हा दुःखेन दर्शनम अस्येतीच म्हटलंय, दूरेन दर्शनम अस्येति असं नाही म्हटलं. दूरदर्शती सूक्ष्मत्वात असं म्हटलंय, पण दुःखेन दर्शनम अस्येति असं म्हटलं. याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आत्मा कळणं हे त्यासाठी घ्यावे लागणारे जे कष्ट आहे, त्या कष्टानंतर त्या दुःखानंतरच आत्मा कळतो. म्हणून दुःखेन दर्शनम अस्येति शांकर भाष्यात म्हटलंय. म्हणजे अपार कष्ट घ्यावे लागतात आत्मदर्शनासाठी. कोणाला एवढी गरज आहे? याला संसाराचा खरोखर नश्वरतेची चीड आलीय, त्याला हे दुःख पेलं होतं. जो संसारात गुलू आनंद मानतोय त्याच्यासाठी हा क्षेत्रच नाही आहे. बघूया संसारात दुःख कसं असतं. खूप शरीर चांगलं सांभाळलं, सकस आहार देऊन सांभाळलं आणि त्यानंतर जर त्या शरीराला आजार झाला, गॅस्ट्रो, की सगळं सांभाळलेलं शरीर एका मिनिटात बलहीन होऊन जातो. त्या अतिशय बलवान माणसाला तेवढा गॅस्ट्रो किंवा डायरिया जरी वारंवार झाला ना तरी त्याच्या चालण्याची ताकद राहत नाही. मग इतक्या मेहनतीने सांभाळून ठेवलेलं आरोग्य एका मिनिटात काय झालं? दुसरा मुद्दा घेऊया. खूप मेहनतीने पैसा जमवला जातो आणि अचानक कुठेतरी तो असा खर्च होतो, घर घेतलं, दार घेतलं, नंतर आपण भरून काढू म्हटलं तर भरता येत नाही, भरून काढता येत नाही आणि पुन्हा वानवा सुरू. असा अनाठाही खर्च झाला नाही, साचवून ठेवला असला तरी महागाई एवढी जास्त वाढून जाते की असलेला पैसा पुन्हा अपुरा पडतो. कुठल्या ना कुठल्या कारणाने
जमा केलेली पुंजी ही त्रोटकी वाटायला लागते प्रत्येकाला. इथे आम्हाला दुःख आहे तरी पैसा जमवायला आम्ही श्रम करायला तयार आहोत. प्रकृती सांभाळण्यासाठी आम्ही श्रम करायला तयार आहोत. पोटभरू ज्या विद्या आहेत म्हणजे वैद्यकीय विद्या आहे, इंजिनिअरिंग आहे, स्थापत्यशास्त्र आहे, या सगळ्या पोटभरू ज्या विद्या आहेत की ज्याने आमच्या पोटाची गरज भागते, त्याच्यासाठी आम्ही कष्ट घ्यायला तयार आहोत. मग त्या कष्टांना आम्ही दुःख समजत नाही. पण आत्मस्वरूपासाठी थोडसही कष्ट घ्यायची वेळ आली तर मग दुःखेन दर्शनम अस्तेती, मग दुःख आहे असं सगळे जण म्हणतात. म्हणून आचार्यांनी सांगितलं, होय आम्ही दुःख आहो असं मान्य करतो. तुम्हाला त्रास घ्यायचा आहे का? रोज सकाळी उठा, 7 वाजता ऑनलाईन हजर राहा. बघा, आकडा 125 आहे, म्हणजे 131च्या वर लोक जॉईन झालेले आहेत. 125 अधिक 8, 6 घेतले तर 131 होतात, तसे 133 होतात. आज एवढे लोक सकाळी 7 वाजता उठून जॉईन झाले की नाही? मग आता गाढ झोपेतून उठून आपण ऐका, म्हणजे झोप मोडीचं दुःख सहन केलंय की नाही? म्हणून दुःखेनम दर्शनम अस्तेती. काही लोक म्हणतात तुम्ही एवढ्या सकाळी नका घेत जाऊ, मग रात्री घेऊ. इतक्या रात्री नका घेऊ, दुपारी घेऊ, ती आमच्या झोपेची वेळ असते. हो, ज्याला करायचं नसतं ना त्याच्याजवळ 1760 बहाणे असतात, आणि ज्याला करायचं असतं की नाही तो ती गोष्ट आत्मसात करण्यासाठी बहाणा शोधतो आणि करतो आत्मसात. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय. दशमहास्वम, श्री गुरुच त्याला अनुभवाप्रत नेऊ शकतात. स्वतःच्या प्रयत्नातून केलेला अथक श्रम त्याला दुःखच देणार. आचार्यांना काय म्हणायचंय बघा, दुःखेन दर्शनम अस्तेती इति तम दूरदर्शम अस्तेतीच शांकर भाष्य. 10 लोक नावेत बसून निघाले आणि नाव कल्ली. लोक नावेत पडले आणि पोहत पोहत पहिलं तीराला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण सगळे आहोत का मोजावं, म्हणून लाईनीत उभं केलं आणि सगळ्यांना एकाने मोजलं. 9 भरले, 10वा काही सापडे ना. मग सगळे जण रडायला लागले की एक जण मेला. तेवढ्यात तिकडनं एक दयाळू व्यक्ती येत होती आणि त्या दयाळू व्यक्तीने सांगितलं की तुम्ही लाईनीत उभे राहा, मी मोजतो. आणि मग 10 भरले. मग तो जो एक होता तो कोण होता? मोजणाऱ्याने स्वतःलाच धरलं नव्हतं. तसा यापेक्षाही कठीण आत्मा आहे, जो आतमध्ये असल्यामुळे त्याला गृहीत धरावं असं वाटतच नाही. तो माझ्यातच लपला आहे, म्हणून तो दुर्दर्श. तो अतिशय कठीण झालाय. परांची खाणी व्यतृणात स्वयंभू, तस्मात परान पश्यती नांतरात्मा कश्चित भिधीरा दशनांतरेषु. कशाचा मंत्र आहे हो? कठोपनिषदाचाच मंत्र आहे आणि हा येणार आहे आता पुढे. आत्मा सूक्ष्म होनी सान बैसला जणू लपोन. जणू शब्द आहे, म्हणून तो दूरदर्शन अविरक्ता. ते जो अविरक्त आहे म्हणजे ज्याला वैराग्य प्राप्त झालेलं नाही, त्याच्यासाठी आत्मा दूरदर्शन आहे, म्हणजे दुःखेन दर्शनम. त्याच्यासाठी आत्मस्वरूपाची प्राप्ती कष्टदायक आहे, त्रासदायक आहे. आत्मा अति सूक्ष्म आहे, आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, आत्मा परम सूक्ष्म आहे. म्हणून तो लपून राहिल्यासारखा वाटतो. कोणासाठी लपला आहे? वैराग्यहीनांसाठी लपला आहे, जो आसक्त आहे.
ज्याला सगळं जग हवं आहे त्याच्यासाठी आत्मा लपलेला आहे. आत्मा त्याच्या जवळ असून त्याला सापडत नाही. जो इंद्रिय सुखाच्या मागे लागतो, जो विषय सुखाच्या मागे लागतो, त्याच्यापासून स्वरूप अत्यंत दूर आहे, फार दूर आहे. त्याच्यासाठी त्याला खोल खाली दऱ्या कंदरात फिरला तरीही आत्मा सापडत नाही. कारण इंद्रिय लोलुपता त्याला लाचार बनवते. इंद्रिय लोलुपता त्याला लाचार बनवते. आणि लाचार बनवलं की गडबड झाली म्हणून समजायचं. काय गडबड झाली? आत्मा सूक्ष्माहुनी सान बैसला जणू लपून. फार लपून बसलाय आत्मा. थोडस उदाहरण देतो. आपण ओळखू शकतो का हो आत्मस्वरूपाला? जे स्वरूप मीच आहे त्याला ओळखू शकतो का? आत्म्याला बघायला आम्ही रोज बाहेर जातो, मंदिरात रोज देवाची पूजा करतो बाहेर, रोज तीर्थक्षेत्रात जातो बाहेर, रोज नैवेद्य आणून त्याला दाखवतो बाहेर. आतमध्ये त्याला शोधतो का हो? माझ्या अंतःकरणाची प्रवृत्तीच नाही, स्वतःला ओळखण्याची ओढ नाही. का बरं नाही आहे? का बरं नाही आहे? स्वतःला ओळखण्याची मला ओढ का नाहीये? याच आहे, आम्हाला जगाला ओळखण्याचा छंद आहे. हा असा, तो तसा, यांनी असं केलं, तिने तसं केलं, त्यांना असं करणं शोभतं का, यांना असं बोलणं योग्य दिसतं का? अरे तो मूर्ख आहे, तू शहाणा आहेस ना. मग तू मूर्खाचा विचार करण्यापेक्षा ऋषी मुनींनी सांगितलेल्या स्वरूपाचा स्वतःचा विचार कर ना. पण आता पुन्हा आलं, स्वतःचा विचार म्हणजे देहासाठी घर बांधणे, कार घेणे, विवाह करणे, मुलाबाळांना सांभाळणे, मुलाबाळांच्या अडचणी सोडवणे, याला स्वतःचा विचार नाही म्हणतो. हा दुसऱ्याचा विचार झाला. कसं? चष्मा माझा आहे म्हणजे चष्मा मी आहे की दुसरा आहे? हा चष्मा तुमच्या समोर आहे. हा आता मी लावतो पुन्हा. चष्मा माझा आहे म्हणजे मी चष्मा नाही. म्हणजे चष्मा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, बरोबर? मी पोळपाट लाटण्याने पोळ्या करते म्हणजे पोळपाट माझ्यापासून वेगळा आहे, लाटणं माझ्यापासून वेगळं आहे, आणि पोळी सुद्धा माझ्यापासून वेगळी आहे. पटलं? मी शर्ट घातलो याचा अर्थ असा झाला, मी शर्ट घालतो याचा अर्थ असा झाला की शर्ट माझ्यापासून वेगळा आहे. होते सर, आपला व्हिडिओ चालू आहे. श्रीकांत होते सर, मी शर्ट घालतो म्हणजे शर्ट माझ्यापासून वेगळा आहे. मग आता मी ज्याच्या त्याच्यापासून वेगळा आहे, त्या त्या वेगळ्या वस्तूंना शोधला तर माझा शोध लागेल का हो? आम्ही जगाला हा असा, तो तसा, तो तसा असे नुसते लेबल्स लावतो, शिक्के मारतो. पण मी आत्मा आहे असं श्री गुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्यावर, दशमहास्त्वम हा आता मी गोष्ट सांगितली, आणि उपदेशामध्ये तत्वमसी सोहम, सोहमचा उपदेश करतात. श्री गुरु तू आत्मा आहे असं सांगतात.
तू त्याचा अधिष्ठान आहे असं सांगतात, ते नामाचा नामी आहे असं सांगतात. आणि असं सांगितल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्यावर तसा शिक्का मारून घेत नाही. आमचे शिक्के ठरले आहे, मी देह आहे, मी जीव आहे, मी अल्पकाळाचा सुखी आहे, मी दीर्घकाळाचा दुःखी आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. आम्ही शिक्के लावून घेतले. या जगात सुख असते का हो? सुख नुसतं मान्यातच असते, मान्या बिन्यात नसते सुख. सुख रूपता प्रत्यक्ष आहे, वास्तविकता आहे. पण त्यासाठी मी आत्मा आहे हे जाणून घेण्यासाठी, हे अनुभवून घेण्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतील. ज्याच्यासाठी जन्माला आलं तेच जर केलं नाही तर जन्माला येण्याला काय म्हणाल? एका मुलाने इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली. 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाला त्याला 8 वर्ष झाले. शेवटी त्यांनी अभ्यासक्रम सोडून दिला. का बरं? एवढा अभ्यास होऊ शकत नाही हो. अन्य कामं कितीतरी असतात. आता तू इंजिनियर होण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि नेमका तू इंजिनियरच झाला नाही. तुला शहाणा म्हणतील की वेडा म्हणतील? जग वेडा म्हणेल ना. मग आता आत्मरूप होण्यासाठी मनुष्याची योनी आहे. बाकी प्राण्यांचे जे देह आहेत ते भोगयोनी आहेत. पण आनंद रूपतेसाठी मनुष्याची योनी आहे. आणि त्यामध्ये जर मी आनंद रूप झालो नाही तर मग मी त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शेवटी इंजिनिअरिंग कॉलेज सोडून दिलं, तसा मनुष्य देह सोडून दिला, असं जर झालं तर त्याला काय अर्थ राहील? ज्या कारणासाठी जन्माला यायचं आहे तेच जर राहून गेलं, आणि राहण्याचं कारण काय आहे? वैराग्यहीनता. काय राहण्याचं कारण आहे? वैराग्यहीनता, स्थूल दृष्टी, बारकावे आम्ही हरवून बसलेलो आहे. वैराग्य हरवून बसलो आहे, स्थूल दृष्टी कमावून बसलो आहे, बारकावे बघता येत नाही. म्हणून यमराज म्हणतात आहे, यम त्वम ज्ञातुम इच्छासी आत्मानम तम दूरदर्शम अस्ति. ज्याला तू जाणू इच्छितो ते स्वरूप अति सूक्ष्म असल्यामुळे दर्शन करण्यास अतिशय गूढ आहे, अत्यंत कठीण आहे. खूप लोक बघा पारमार्थिक माणसांना वेडे समजतात. अरे लागला म्हणतो हा, परमार्थाला लागला, कारण लागला म्हणतो हा तिकडे. पाणी राहते ना त्यात, धुतला आधी काढा नाही आहे का? सुधाकर लांजूकर, म्यूट केलं पुन्हा तुम्हाला. कुठे लक्ष आहे? काय करता आहात? गप्पाही चालू, कठोपनिषदही सुरू. आत्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे, आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. आणि तया स्थान आवडे गुड, नव नवे प्रमाण रूढ, शब्द प्रत्यक्षादी मूढ फिरता पाठी. काय करतात? त्या आत्म्याला जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो, पण तो आत्मा अतिशय गूढ स्थानावर आहे हो. येईलच पुन्हा याचं वर्णन येईल. गूढ मनुप्रविष्ठ या ठिकाणी तया स्थान आवडे गुढ, न नवे प्रमाणारूढ, शब्द प्रत्यक्षादी मूढ फिरता पाठी. याचं स्पष्टीकरण देईन त्यावेळेला. आता हा जो आत्मा आहे हा द्रष्टा आहे, मनता आहे, विज्ञाता आहे. बुद्ध्यादिकांनाही कळत नाही. आता या शब्दाचं थोडस विश्लेषण आणि वर्णन करतो. उपनिषद आहे, कठीण आहे. उपनिषद स्वतः मानताय की हे कठीण आहे. आत्म्याला रूप आहे का हो? नाही, आत्मा अरूप आहे. आणि म्हणून सतत रूप बघण्यात स्पेशलिस्ट असलेल्या डोळ्यांना
डोळ्यांना काय स्पेशालिटी काय आहे डोळ्याची? स्पेशालिटी म्हणावं का हो? रूप पाहण्याची स्पेशालिटी. रूप पाहण्याची स्पेशालिटी. काय करतो हा डोळा? हा सतत रूपच पाहतो. कोण सुंदर आहे, कोण बंदर आहे, कोण गोरा आहे, कोण काळा आहे, कोण उंच आहे, कोण ठेंगणा आहे. अजून रूपाचे काही प्रकार आहेत ते तुम्हाला सांगतो. कोण धनवान आहे आणि कोण गरीब आहे, कोण बुद्धिमान आहे, कोण मठ्ठ आहे, हे रूपच आहे बर का. अरे महागडे कपडे घातले आहे, श्रीमंत असला पाहिजे, मोठ्या गाडीतून आला आहे, श्रीमंत असला पाहिजे, रूपच झालं. त्याच्या पायातली चप्पल खराब आहे, गरीब असला पाहिजे, दरिद्री असला पाहिजे. कपड्यांवरून दरिद्री वाटतो आहे, फाटके कपडे. आता ते दारिद्र्य पण पहिलेसारखं राहिलं नाही बरं का. एका गरीब वस्तीतून यायची वेळ आली तेव्हा कोणाच्याही अंगावर टाचलेला कपडा मी पाहिला नाही. सकाळी उठल्यानंतर मंजन आणि बोट यांनी तोंड धुणारे लोक आता दिसत नाहीत. सगळे टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरतात. अधिक न बोलता पूर्वीपेक्षा दारिद्र्याची स्थिती वर आली आहे. दारिद्र्यातून लोक वर आले आहे हे सिद्ध होतं याच्यातून. काही टीव्ही वरून राजकारण्यांच्या सांगण्यावरून नाही, प्रत्यक्ष सिद्ध होतं. आपला विषय आहे रूप बघण्याचा स्पेशालिस्ट असलेला डोळा, त्याला आत्मा कळत नाही, कारण आत्मा अरूप आहे. डोळा रूप स्पेशालिस्ट आहे. असतात की नाही फ्रूट स्पेशालिस्ट, असे काही स्पेशालिस्ट असतात. आय स्पेशालिस्ट सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट असतात. फ्रूट स्पेशालिस्ट असतो तसं आय स्पेशालिस्ट पण असतो. तसं या डोळ्याला असं वाटलं की आपल्याला सगळे रूप दिसतील, मग आत्म्याचंही रूप आपण बघावं. पण आत्मा अरूप असल्यामुळे आत्म्याचं रूप रूप स्पेशालिस्ट डोळ्याला कळू शकत नाही. दुसरा मुद्दा बघूया. नाही डोळ्याला कळलं तर वाणीला कळेल. आत्मा अनुर्वाच्य असल्यामुळे सतत बडबड करणाऱ्या वाणीला आत्मा कळू शकत नाही. ततो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. आत्मा अगुण असल्यामुळे, गुण म्हणजे रस चाखणाऱ्या जिभेला सुद्धा आत्मा कळू शकत नाही. आणि हा सत्वगुणाचा आहे, रजोगुणाचा आहे की तमोगुणाचा आहे असा विचार करणाऱ्या बुद्धीला सुद्धा आत्मा कळू शकत नाही, कारण आत्मा अगुण आहे. आत्मा अश्राव्य आहे, म्हणजे ऐकू येत नाही आत्मा, म्हणून श्रवणेंद्रिय कानाला सुद्धा आत्मा कळेल का हो? नाही. अस्पर्श आत्मा निराळा नसल्यामुळे इंद्रियांना, त्वचेला आत्मा कळू शकत नाही. मग आता आम्ही की नाही तर्क करतो आणि आत्मा कसा आहे हे बुद्धीने विचार करून सांगतो. आत्मा अतर्क्य असल्यामुळे तर्क स्पेशालिस्ट अशा माझ्या बुद्धीला तो कळण्याची शक्यता नाही. आम्ही लोक आहोत की नाही, आम्ही म्हणजे मी आणि तुम्ही सगळे आले बरं का. आम्ही मध्ये आम्ही की नाही अति दिमागदार आहोत. अति फार जास्त विश्वास ठेवतो. माझ्या मुलासारखा मुलगाच नाही त्रिभुवनात. प्रत्येकाला असं वाटत असतं.
जेवढी ही धारणा प्रगाढ तेवढा धोका जास्त. आणि ही धारणा प्रगाढ कुठे असते त्याचं उत्तर आता या ठिकाणी सांगतो आहे की ज्यामुळे आम्हाला आत्मा नाही कळत. आमचा इंद्रियांवर फार भरोसा आहे. नाक, कान, डोळा, त्वचा आणि काय जे राहिलं असेल ते पाचवं इंद्रिय जिव्हा. नाक, कान, डोळा, त्वचा आणि जिव्हा या 5 ज्ञानेंद्रियांवर आमचा फार भरोसा हो. मुलावर जेवढा भरोसा आहे त्याच्यापेक्षा जास्त आमच्या ज्ञानेंद्रियांवर भरोसा असतो. खरं सांगू का, हे ज्ञानेंद्रिय अतिशय कमजोर आहेत, बेकाम आहेत. आवडणार नाही, पटवून देतो. ज्या डोळ्यावर आमचा खूप भरोसा आहे ना, तो डोळा फक्त बघू शकतो, ऐकू शकत नाही, पुंगू शकत नाही, रस चाखू शकत नाही, स्पर्शू शकत नाही, फक्त बघू शकतो. म्हणजे शब्दही त्याला कळत नाही, स्पर्शही त्याला कळत नाही, रसही त्याला कळत नाही आणि गंधही त्याला कळत नाही. 5 पैकी 4 गोष्टी डोळ्याला कळत नसताना फक्त रूप बघणाऱ्या डोळ्याला आमचा केवढा भरोसा आहे हो. कान फक्त ऐकू शकतात, बघू शकत नाही, चव चाखू शकत नाही, गंध घेऊ शकत नाही, स्पर्श अनुभवू शकत नाही, तरी आमचा कानावर केवढा भरोसा आहे हो. मी स्वतः ऐकलं म्हणतो. काय म्हणतो? मी ऐकलं नाही म्हणत, मी स्वतः ऐकलं म्हणतो. अरे स्वतः शब्द टाकायची काही गरज आहे का? मी कानाने ऐकलं इथपर्यंत, स्वतः ऐकलं. काय भरोसा आहे माझा माझ्या कानावर. आपल्या सगळ्यांचा तसंच त्वचा आहे, फक्त स्पर्श त्वचेला कळतो. आमचा केवढा जोर आहे त्या त्वचेवर. नाकाला फक्त गंध कळतो, आमचा केवढा विश्वास आहे हो त्या नाकावर. जिव्हेला फक्त चव कळते आणि बाकी 4ही गोष्टी कळत नाही विषय, तरी आमच्या जिव्हेवर केवढा भरोसा आहे. बरं, जो डोळा रूपाने बघू शकतो, दुसरी कमजोरी सांगतो. डोळ्याची एक कमजोरी काय सांगितली? डोळा फक्त रूप पाहू शकतो, पण बाकी 4 विषयांना तो पाहू शकत नाही, अनुभवू शकत नाही. पटलं नाही? दुसरं, अहो डोळा स्वतःच्या डोळ्याला तरी पाहू शकतो का? साधं स्वतःच बुबुळ जरी बघायचं असेल तर पाण्यात बघावं लागतं, नाही तर आरशात बघावं लागतं. म्हणजे डोळा स्वतःच बुबुळ सुद्धा पाहू शकत नाही, तरी आमचा डोळ्यावर अपार विश्वास. याचा अर्थ असा की जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय साधं स्वतःला बघू शकत नाही, ते आत्मस्वरूपाला कसं बघणार आहे हो. आणि मग मला आत्मा दाखवा, मी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही, असा कोण लागला रे तू? अशी काय ताकद आहे तुझी तुटपुंजी? 4 दमडीची ताकद नाही तुझी आणि आत्मा बघतो म्हणतो. म्हणून आत्मा दूरदर्शम दुःखेन दर्शनम अस्येति असं आचार्यांनी म्हटलंय. जरा स्पष्ट केलं, कारण मला दुरेन दर्शनम असा अर्थ वाटला होता, म्हणून मी आज सकाळी पुन्हा शांकर भाष्य काढलं. आणि मग ते म्हणतात म्हणून हा दुःखेन दर्शनम आहे. ज्ञानेंद्रियांची मदत घेऊन सुद्धा डोळा डोळ्याला पाहू शकत नाही आणि अंतःकरणाचा मागोवा घेतला तरी डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. मग एवढे सगळे अंतःकरण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि 5 प्राण एवढ्या सगळ्यांच्या मदतीने डोळ्या पाहू शकत नाही. जो रूप पाहण्याचा स्पेशालिस्ट आहे, अशा डोळ्यावर आम्ही आत्मा बघण्यासाठी विश्वास ठेवावा का हो, की आत्म्यावर विश्वास ठेवावा?
की तुझ्या डोळ्याला पाहता येतं असा विश्वास आत्म्यावर ठेवावा, की डोळ्याने आत्मा दिसला पाहिजे असा विचार ठेवावा. द्रष्टा, मनता, विज्ञाता, इंद्रिय, मनबुद्धी आदी अंतःकरणाला कळत नाही, जाणताही येत नाही. फार थोडा झाला हा मंत्र, निदान एवढा मुद्दा तरी पूर्ण करून घेतो. म्हणून तम दूरदर्शम असते ती एवढाच मुद्दा पूर्ण करून घेतो. बाकी मग गुढ मनु प्रविष्ट गुहाहितम गौहरेष्टम पुराणम हा उद्या बघूया. आता हा मुद्दा पूर्ण कसा करायचा आपल्याला? इतका हतबल आहे का डोळा? हो. ज्याप्रमाणे मुलगा आपल्या पित्याचं बारसं पाहू शकत नाही, बारसं म्हटलंय मी, तेरवी म्हटलेलं नाही. ज्याप्रमाणे मुलगा आपल्या वडिलांचं बारसं पाहू शकत नाही, मुलगा वडिलांच्या बारशाला जेवू शकत नाही, तसं मनबुद्धी प्रकाशक आत्म्याला पाहू शकत नाहीत, अनुभवू शकत नाही. पत्थर की लकीर. पटलं की नाही पटलं? पटलं की नाही पटलं? मनाच्या मागे जो अधिष्ठान रूप आत्मा आहे, त्या अधिष्ठान रूप आत्म्याला मन पाहू शकत नाही. मनाला प्रकाशक अशा आत्म्याला मन पाहू शकत नाही. बुद्धीच्या प्रकाशक अशा अधिष्ठान रूप आत्म्याला अध्यस्त बुद्धी प्रकाशमान करू शकत नाही. हृदयाच्या मागे अधिष्ठान रूप आत्म्याला अध्यस्त हृदय पाहू शकत नाही. पटलं. म्हणून मनबुद्धीचं अध्यस्त आणि प्रकाशक अधिष्ठान, अधिष्ठान प्रकाशक आहे, मनबुद्धी प्रकाश्य आहे. त्याला प्रकाशक अधिष्ठान जाणू शकत असत, पण प्रकाशकाला प्रकाश्य जाणू शकत नाही. पुन्हा आला मुद्दा प्रकाशक आणि प्रकाश्य. प्रकाशक म्हणजे काय आणि प्रकाश्य म्हणजे काय? मी पुस्तक वाचू शकतो, पुस्तक डोळ्याला पाहू शकत नाही. पुस्तकाला डोळा पाहू शकतो, पुस्तक डोळ्याला पाहू शकत नाही. या ठिकाणी प्रकाशक डोळा, प्रकाश्य पुस्तक. आता मन मागे आहे म्हणून डोळ्याला दिसतं. मन जर जागेवर नसेल तर डोळ्याला दिसूनही दिसल्यासारखं वाटत नाही. दूध उतू जातं पण डोळे उघडे असूनही कळत नाही. म्हणजे मन मागे असल्यामुळे डोळ्याला कळत आहे. म्हणजे डोळा झाला प्रकाश आणि मन झालं प्रकाशक. मन कोणाच्या सत्तेवर आहे? प्राणाच्या सत्तेवर आहे. प्राण असेल तर मन जाऊ येऊ शकतं. म्हणून प्राण झालं प्रकाशक आणि मन झालं प्रकाश्य. प्राण कोणाच्या सत्तेवर चालतात? प्राण आत्म्याच्या सत्तेवर चालतात. आत्मा झाला प्रकाशक आणि प्राण झाले प्रकाश्य. आत्मा कोणाच्या सत्तेवर चालतो? आत्मा आत्म्याच्या सत्तेवर चालतो. तो कोणाच्या सत्तेवर चालत नसल्यामुळे तो कधीही प्रकाश्य होत नाही. तो कायम प्रकाशक आहे. म्हणून खरा प्रकाशक फक्त आत्मा आणि बाकी सर्व प्रकाश्य. म्हणून आत्म्याच्या सत्तेवर डोळ्याला दृश्य वस्तू दिसते. आत्म्याच्या सत्तेवर जिव्हेला रसाचं स्वादन करता येतं. आत्म्याच्या सत्तेवर अध्यस्त कानाला शब्द ऐकता येतात. आत्म्याच्या सत्तेवर
अध्यस्त, जिव्हेला रसास्वादन करता येतं. जिव्हा प्रकाश्य आहे, आत्मा प्रकाशक आहे. म्हणून कश्चित धीरा प्रत्यगात्मैक्षत आवृत्य चक्षुः अमृतत्वमीक्षण. स्वस्वरूप अनुभवणारे धैर्यशाली नक्कीच कमी असतात. म्हणून बहिर्मुख वृत्तीच्या इंद्रियांना, प्रवृत्तींना शांत विचाराने आवरणारा, धर्म अर्थ काम न इच्छिणारा, धर्माचा सुद्धा इच्छा नाही करायची आहे बरं का, फक्त मोक्ष, फक्त मोक्ष, धर्म अर्थ काम न इच्छिणारा, धर्माच्या ट्रॅकवर चालून मोक्ष गाठायचा आहे. शेवटी धर्म सुद्धा सोडायचा आहे, नाही तर मग कर्तव्य हा धर्म होऊन बसतो आणि त्यातच माणूस अडकतो. म्हणून निष्काम, असंग, निवृत्त आत्मतत्वाचीच इच्छा करावी. म्हणून कश्चित धीरा प्रत्यगात्मैक्षत आवृत्य चक्षुः अमृतत्वमीक्षण. अशा पद्धतीने जर आम्ही डोळ्यांना आवरलं आणि त्याला त्याच्या प्रकाशकाकडे पाठवलं तर गूढस्थानी बसलेला आत्मा आम्हाला कळेल. आत्मा का बरं गूढस्थानी बसलाय हो? तया स्थान आवडे गुढ न गवे प्रमाणारूढ, शब्द प्रत्यक्षादी मूढ फिरता पाठी. 70 नंबरची काकांची ओवी आहे. आपण फक्त एकच ओवी घेतली आज 69 नंबरची. 70 नंबरची तो गूढ मनु प्रविष्ट. हे गूढता कशी आहे, ही गूढता कोणत्या बाजूनी आहे हे 5 मिनिटात कळणार नाही. कारण गुहारेष्टम आणि गौहरेष्टम पुराणम याचा त्याच्याशी पुन्हा संबंध आहे. आणि म्हणून उद्या आपण, आता फक्त 5-10 मिनिटं राहिली आहेत, म्हणून उद्या आपण गूढ मनु प्रविष्टम हा विषय घेऊया. आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. त्याच्या आधी एक सूचना द्यायची आहे. आपल्या काही लोकांच्या सांगण्यानुसार आपण कम्युनिटी ग्रुप तयार करणार. आज फक्त ऐकून घ्या, मग पुन्हा त्याची नोटीस पण देईल. कम्युनिटी नावाचा ग्रुप तयार करणार आहे लवकरच. आता 2-4 दिवसात शुगरचं शिबिर आहे आणि शिबिरानंतर सुट्टी राहील, शिबिराची सुट्टी राहील. सुट्टीनंतर आपण कम्युनिटी नावाच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होणार आहोत. श्रुती स्मृती स्वाध्याय मंच हे आपल्या ग्रुपचं नाव आहे. श्रुती स्मृती स्वाध्याय मंच हे आपल्या ग्रुपचं नाव असेल. याला कम्युनिटीला हे नाव दिल्यानंतर त्याच्यात अनाउन्समेंट नावाचं हे येईल आणि मग तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये असाल अनाउन्समेंटला टच केल्यानंतर मग तो ग्रुप तुमचा ओपन होईल आणि त्या ग्रुपमध्ये मग तुम्हाला लिंक मिळणार आहे. आता ऐकायला हे कठीण वाटणार आहे, पण आपण 100हून अधिक लोक शिवगडला जमतो आहोत. सौ लक्ष्मी पानट पुणे अतिशय हुशार मुलगी आहे. ही आपल्याला हे सगळं समजावून सांगणार शिवगडला. आपल्या सगळ्यांकडनं काही प्रमाणात प्रॅक्टिकल अप्लिकेशन पण करून घेणार. एका ठिकाणी प्रत्यक्ष समजावून सांगणारा आणि करून घेणारा अशी लक्ष्मी पानट आपल्याला मिळालेली आहे. तिच्याकडून आपण हा कम्युनिटी ग्रुप आणि मग अनाउन्समेंट हे शिकून घेणार आहोत. आणि शिबिराची सुट्टी संपल्यानंतर श्रुती स्मृती स्वाध्याय मंच या नावाला खाली अनाउन्समेंट टच केल्यावर आपला ग्रुप येईल आणि ग्रुपला टच केल्यानंतर त्यात तुम्हाला तुमची लिंक मिळणार आहे. हे कशासाठी? एका ठिकाणी मेसेज दिला की तो सगळीकडे जाईल यानंतर. म्हणून त्या ग्रुपला आपण कम्युनिटी ग्रुप म्हणून मध्ये एंटर करणार आहोत. आपले 8-10 जे काही सगळे आपले ग्रुप्स आहेत ते त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो आहोत. या शिवगडच्या शिबिरामध्ये सौ लक्ष्मी पानट हे आपल्याला करवून घेणार, समजावून सांगणार, एक नाही 4 वेळा समजावून सांगणार आणि आपल्याकडून ते करवून घेऊन
शिबिरानंतर तशा प्रकारचा श्रुती स्मृती स्वाध्याय मंच आपला सुरू होईल. तेच नाव आहे आपलं. पण कोणाकडे काका कारवा आहे, कोणाकडे भजगोविंदम नाव आहे, कोणाकडे सदाफुली नाव आहे, कोणाकडे सच्चिदानंद नाव आहे, कोणाकडे आत्मबोध नाव आहे, कोणाकडे जगदंबा स्वाध्याय मंच नाव आहे, कोणाकडे श्री दासबोध वर्ग असं नाव आहे, कोणाकडे श्री मनोबोध वर्ग असं नाव आहे. आणि ही सगळी नावं एका कम्युनिटी ग्रुप मध्ये येतील आणि तिथे लिंक दिल्यानंतर ती लिंक सगळ्यांना मिळणार आहे. या दृष्टीने आपण समजावून सांगणार आहोत, वारंवार ग्रुपवर टाकणार आहोत. आणि सुट्ट्यानंतर आता आपण लवकरच शिबिराच्या सुट्ट्या जाहीर करत आहोत. सुट्ट्यानंतर ज्या वेळेला आपण जॉईन होऊ त्यावेळेला आपण कम्युनिटी ग्रुपला जॉईन होणार. लक्ष्मी पानट ही आपल्याला तिथे समजावून सांगणार. 100पेक्षा जास्त लोक झालेत. लक्ष्मी पानट एवढ्या शतकासमोर सगळं समजावून सांगणार, आपल्याकडून करून घेणार आणि त्याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करणार आहोत. 2-4 दिवस शुक्रवार पर्यंत आपण इथे अभ्यास वर्ग घेतो आहोत. मग शनिवार रविवार सुट्टी असते. सोमवार पासून आम्ही तिकडे असल्यामुळे शिबिराची सुट्टी जेव्हा सुरू होईल त्या वेळेला होणार आहे. तोपर्यंत 2-3 दिवस आपलं जसं आहे तसं चालणार आहे. शिबिरानंतर मात्र श्रुती स्मृती स्वाध्याय मंच होणार आहे. मी हे रोज थोडी थोडी सूचना देणार आहे आणि लक्ष्मी पानट आपल्या सगळ्यांकडनं हे करून घेणार आहे. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. इथे थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. सुनील जी. हरी. राम कृष्ण राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. नमस्कार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण संजय हरी. राम कृष्ण 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 हरी गुरुजी. राम कृष्ण हरिशरणजी राम कृष्ण हरी. हरी श्री गुरु. पुष्पाताई राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी भैया प्रणाम. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. पुष्पभाभी प्रणाम. प्रणाम प्रणाम. राम कृष्ण हरी. अमोघ राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण पद्माताई वीणाताई नमस्कार. राम कृष्ण हरी. नमस्कार. राम कृष्ण हरी. रश्मी राम कृष्ण हरी. हो काका. सुधीर ही राम कृष्ण हरी. सुनीताताई नमस्कार. राम कृष्ण हरी. रामकृष्ण. दिलीप जी राम कृष्ण हरी. सुधीर ही राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी मीनाताई नमस्कार. राम कृष्ण हरी. मीनाताई नमस्कार करते. वासंतीताई नमस्कार. रामकृष्ण राम हरी कृष्ण माऊली. हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. राम कृष्ण हरी. वासंतीताई गाडीबद्दल टाकता एक रामकृष्ण दोन हरी दिवसात. माऊली. राम कृष्ण हरी. काय म्हंटल काका. गाडीबद्दल ग्रुपवर लिहितोय. बर मी क्लास संपला की फोन करते तुम्हाला. आता मला एक विचारायचंय. 15 मिनिटांनी करा. चालेल. राम कृष्ण हरी. सुनील भैया रामकृष्ण हरी. भाभी राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. नानानानी नमस्कार. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. त्रिंबक जी राम कृष्ण हरी.
त्रिंबकजी होशिंग रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. दादा नमस्कार करतो. सुरेंद्र रामकृष्ण हरी. राजेश रामकृष्ण हरी. पांडेवनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. हो राजेश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.